कौसडी गावाजवळ दुचाकी व बैलगाडीचा समोरासमोर अपघात। एकाची प्रकृती गंभीर, दुसऱ्याच्या पायाला जबर मार। जिंतूर तालुक्यातील कौसडी वाळू रस्त्यावर गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास महादेव मंदिरासमोर दुचाकी व बैलगाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एक युवक गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली। महादू बाळासाहेब डोंबे वय 25 राहणार कानड तालुका सेलू हा दुचाकी क्रमांक MH38 Z7631 वरून कौसडीहून आपल्या गावाकडे जात होता। दरम्यान कौसडी येथील शेतकरी बालासाहेब लक्ष्मण शिंदे वय 43 हे शेतातील काम आटपून बैलगाडीने गावाकडे परतत असताना दुचाकी व बैलगाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघात इतका भीषण होता की डोंबे गंभीर जखमी झाला तर शिंदे यांच्या पायाला जबर मार बसला। अपघात स्थळी उपस्थित असलेल्या मुजाहिद कादरी यांनी तात्काळ कौसडी दवाखान्याच्या ॲम्ब्युलन्सला कळवलं। शाकीर पटेल, हजार शेख, आबेश शेख, इकबाल अबू कुरेशी, जावेद पठाण, जाकीर पटेल, मुजू शेख यांच्यासह अन्य ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत जखमींना बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। तेथे डॉक्टर BK पवार यांनी प्राथमिक उपचार केले। मात्र जखमा गंभीर असल्याने महादू डोंबे, बाळासाहेब शिंदे यांना पुढील उपचारासाठी परभणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं। त्यांच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व बीट जमादार सिद्धार्थ कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व दुचाकी ताब्यात घेतली। या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण भागात वाहतूक सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे।